काका खरंच असं झालं असेल? आणि हे असं झालं असेल तर हे किती भयानक आहे. काका पिंट्या म्हणतो तसं जान्हवीच्या आईने खरंच केलं असेल? शक्य आहे. अरे पण आई आहे ती पिंट्याची ना. काका अरे जान्हवीची पण आई आहे ती. सावत्र. काय कम ऑन काका, असं नसतं. श्री, तुझ्या आयुष्यात तुझ्या आई व्यतिरिक्त तुझ्यावरती जीवापाड प्रेम करणाऱ्या 5 बायका आहेत. त्यामुळे तुझ्या मनात तशीच मदर फिगर आहे. पण अशाही बायका असतात अरे जगात. पण त्यांना काय मिळालं हे सगळं करू? पिंट्या सुटला ना. हे बघ श्री, एक आई म्हणून त्यांना जे हवं होतं ते त्यांनी मिळवलंच ना. नाही पण पिंट्याला सोडवण्यासाठी त्या इतकं मोठं खोटं बोलू शकतात? नाही, माझं मन नाही तयार होतं हे सगळं मान्य करायला. जान्हवीच्या आईची एक आई म्हणून जरी मला दया येत असली ना, तरीही पिंट्या जे बोलत होता ना त्यात मला तथ्य वाटत होतं. आईला सुद्धा तेच वाटत होतं. काय? जान्हवीच्या आईमुळेच हे सगळं झालं असणार. म्हणून आई अजी जान्हवीच्या घरी गेली होती का? शक्य आहे. कमाल आहे यार. पण मग तिनं मला का नाही सांगितलं हे? वेळ आली की सांगेल. वेळ आली की सांगेल म्हणजे? म्हणजे तिला जेव्हा वाटेल की तुला आता सगळं कळलं पाहिजे तेव्हा. सगळं कळलं पाहिजे म्हणजे म्हणजे काय कळलं पाहिजे? हेच की जान्हवी इनोसंट आहे वगैरे वगैरे. म्हणजे जान्हवी या सगळ्यात इनोसंट आहे असं ठरलंय तिचं. तेच खरं आहे श्री. तुला काय माहित? म्हणजे मलाही तसंच वाटतंय. ओके, आपण एक क्षणभर असं गृहीत धरलं की हे सगळं जान्हवीच्या आईमुळेच झालेलं आहे किंवा गोष्टी ह्या थराला त्यांच्याचमुळे गेलेल्या आहेत आणि त्यांचा स्वभाव बघता हे पॉसिबल सुद्धा आहे. पण तरीही पिंट्या ज्या पद्धतीनं त्यांच्याशी बोलत होता ना ते काही बरोबर नाहीये. पण चल ना, तरीही आपण गृहीत धरलं की हे सगळे गैरसमज त्यांच्याचमुळे झालेले आहेत. पण तरीही जान्हवी माझा फोन का घेत नव्हती? का बोलत नव्हती माझ्याशी? अरे काहीतरी अडचण असेल तिची. अशी जगात कुठली अडचण आहे रे की तुम्हाला एखाद्याशी बोलताही येत नाही? वेळ आल्यावर कळेल तुला. आज तुझं हे पालुपत आहे का? काय? हेच वेळ आल्यावर कळेल. काका काय, कुठली वेळ आल्यावर कळणार आहे मला? आणि वेळ आल्यानंतर काय कळणार आहे मला? ते सुद्धा वेळ आल्यावरच कळेल तुला. यू आर इम्पॉसिबल. तू काय ठरवलंयस आता? कशाबद्दल? एकूणच. म्हणजे? बर, आता तुला गेम खेळायचा आहे. गेम तू खेळतोयस आणि वेळ आल्यावर कळेल असा त्याचा कोडवर्ड आहे ज्याचा अर्थ मला आता कळत नाही. वेळ आल्यावर कळेल. पुन्हा काका कधी सुधारणार नाहीस. पण माझी बढती होणार आहे एवढं नक्की. म्हणजे? वेळ आल्यावर कळेल. तू बाबा. अहो ऐका ना माझं. मराठीत सांगितलेलं कळतं तुला का संस्कृत मध्ये सांगू, इंग्रजी मध्ये सांगू? ऐका ना माझं ऐकून तर घ्या ना तुम्ही. खूप ऐकलं, खूप सहन केलं मी. मला माफ करा ना. कसं माफ करू तुला कला? फक्त एकदाच. अगं तू एकदा तरी माझ्या मुलीशी माणसासारखी वागलीस का? मी गप्प बसलो म्हणून तुला वाटलं की मी निष्क्रिय? अगं मी प्रत्येक वेळी माझ्या दोन्ही मुलांकडे बघून गप्प बसत आलो. माफी करून टाकलीस तू त्यांच्या आयुष्याची. कुठल्या तोंडाने माफी मागतेस तू? आणि काय काय मिळवलंस काय तू हे सगळं करून? कुणाचं भलं केलंस? कोण सुखी आहे तुझ्या या असल्या उद्योगाने? अगं कुठे फेडशील ही पाप? तुझ्याशी चांगलं वागून तुला माफ करून फार मोठी चूक केली मी.
पुन्हा नाही करणार. बोलत नाही म्हणून तुझं वाढतच गेलं. किती सहन करायचं कुणी. तू माझ्या सहनशक्तीचा अंत पाहिलायस. आता 1 मिनिट देखील या घरात तू थांबायचं नाही. चालती हो इथून. आमच्यासाठी तू आता मेलीस आणि तुझ्यासाठी आम्ही मेलो. काय बोलताय तुम्ही? हो, मी एकटी बाई माणूस कुठे जाणार? तू बाई माणूस आहेस असं वाटतं तुला अजून? अगं, एक बाई असून दुसऱ्या बाईच्या जीवाशी खेळताना लाज नाही वाटली तुला? अगं, तुझ्या पोटची पोर असती तर असंच वागली असतीस का तू तिच्याशी? अगं, 5 वर्षाची असल्यापासून ती पोर तुझ्याकडे मायेने आई म्हणून बघत होती. आणि तू काय दिलंस तिला त्या बदल्यात? काय म्हणजे गुन्हा काय होता माझ्या लेकीचा तो तरी सांग. तुझ्यासाठी खपत होती, तुला सहन करत होती, तुला समजून घेत होती, तुझ्यावर विश्वास टाकत होती. स्वभावाने गरीब आहे माझी पोर, पण म्हणून तू कोपराने इतकं खणलंस की तिची पाळमुळं उखडून टाकायला निघालीस. शरम नाही वाटली तुला? भीती नाही वाटली? तिचं काय होईल हा विचार एक क्षण सुद्धा नाही मनात आला तुझ्या? अगं, दिवस गेलेले असताना माझी पोर तिचा संसार वाचवण्यासाठी मरत होती आणि तू मजा बघत होतीस. अहो, मी आई हे पिंट्याची. कला सोड. आईच काय, बाई म्हणून सुद्धा स्वतःला सिद्ध करू शकली नाहीस तू. स्त्रीच्या जातीला काळीमा आहेस तू. तुझ्यासारख्या माणसामुळेच या जगाचा चांगुलपणावरचा विश्वास उडतो कला. हो, मी सांगितलंय जावई बापूंना. मी सांगितलंय की त्यांना माझीच चूक होती म्हणून. अगं, सगळं मोडून ठेवलंस. आता हे असं जोडण्याला काही अर्थ आहे का? मला एक संधी द्या ना, पण एक. तुला संधी दिली होती. मागच्या वेळी तुला मी शेवटचीच संधी दिली होती, पण तू सुधारली नाहीस. तू सुधारणाऱ्यातली नाहीच आहेस. जातीवंत नागिण आहेस तू. डंख करणं हा धर्म आहे तुझा. तुला कितीही अंजारलं गोंजारलं तरी तू तुझा डंख करायचा धर्म सोडणार नाहीस. तुला खरं तर आजवर मी कधी कुणावर हात नाही उगारला, पण माझा हा सहिष्णुपणाचा धर्म तू मोडायला लावलास मला. याच काय पुढल्या कित्येक जन्मात मी तुला माफ करू शकणार नाही. माफ करू शकणार. हे सगळं ठाऊक असूनही निव्वळ जानूसाठी मी मूग घेऊन प्रत्येक वेळी गप्प बसत आलो. पण आता नाही. आता नाही. आता काय व्हायचं ते हो. तुला काय करायचं ते तू कर. पण आता तू या घरात थांबणार नाहीस. पण नाही म्हणजे नाही. चालती हो या घरातून. आणि पुन्हा माझ्या नजरेला देखील पडू नकोस. पिंट्या, उद्या मी मेलो तर ही बाई मला माझ्या अंत्यसंस्काराला देखील नकोय. ही शेवटची इच्छा आहे माझी, असं समज. बाबा, पिंट्या, या बाईला जायला सांग आणि दार लावून घ्या तू. बाबा, ए बाळा, मी कुठे जाऊ रे?
मी कुठे जाऊ? सांग ना. बाय बाय बाय. झालं का? हो ग बाई, एवढं झालं ना की झालं. आटप ना लवकर. 1 मिनिट. मनीष पण पोहोचलाय लवकर. बरं आहे ना मग, आपण बरोबर जातोय. पण हे बरोबर आहे का? आपण हे म्हणजे काय? उशिरा जाणं झालं. उद्या केलं असतं तर बिघडलं असतं का तुझं काही? आजचं काम आजच केलेलं बरं. उद्यावर कशाला टाकायचं? म्हणजे मग उद्याची कामं परवावर जाणार आणि परवाची तेरवावर चालूच. ओके बाबा, प्लीज लेक्चर नको दिवस यावरून आता. कोणाचा तरी मेसेज आलाय तुला? कळलं ग. मग घे तरी. अगं असेल कोणाचा तरी. अगं पण घे ना. हो य. झालं का? झालं. गीता, हा? काय झालं? हे बघ. जीजू, मी म्हंटल होतं ना तुला, मला हातून असं वाटतंय आता सगळं नीट होणार आहे. काकू, काकू काय झालं? तुम्ही सामानासकट इकडे काय करताय? आणि घराबाहेर काढले. घराबाहेर काढलं म्हणजे? या गोखल्यांमुळे आयुष्याचे किती धिंडवडे निघणार आहेत कुणाच ठाऊक. काकू काय झालंय? हे विचारू नकोस रे. फोन मध्ये बॅलन्स पण नाहीये आणि जानूचा फोन करते तर तो लागत पण नाहीये. जरा तुझा फोन देतोस का रे? काकू फोन घरी राहिलाय. जानूला पण ऑफिस मधून यायला का वेळ लागलाय देवचडे. हा काकू, त्यांना ऑफिस मध्ये काम आहे त्यामुळे त्या दोघींना यायला उशीर होणार आहे. एकत्रच येणार त्या दोघी. गीता पण नाही आली घरी अजून. काय करावं ना काही कळत नाहीये रे. जीव देण्याशिवाय दुसरा काही पर्यायच दिसत नाहीये मला. या वयात मला घराबाहेर काढलं तर जाऊ कुठे रे मी? नाही नाही ते बोलले मला माझा पोटचा गोळा. अरे त्याला पण दया आली नाही माझी. कुणी कुणाचं नसतं रे मनीष, कुणी कुणाचं नसतं. अरे जिथे आपला पोरगाच आपला नसतो तिथे दुसऱ्यांकडून तरी काय अपेक्षा करणार? आपण आपल्या लेकरासाठी हाडाची काढं करायची
आणि त्याने मोठं झाल्यावर आपल्याला घराबाहेर काढायचं. काकू आपण एक काम करू, आपण माझ्या घरी जाऊ, तिकडे जाऊन बघू काय करायचं ते. जान्हवीशी पण बोलू, ठीक आहे? काकू तुम्ही चला चला माझ्या घरी, हळू हळू चला. नको अरे, उगाच तुझ्या आई समोर कशाला शोभा. काकू तसं काही नाहीये, चला. नाही मी थांबते इकडे, मी जानूची वाट बघते. काकू प्लीज ऐका माझं, आता घरी चला, आपण बघू काय करायचं ते. हा जानूला फोन लाव रे. पण मी बघतो ते. असू दे, मी घेतो. चल. श्री, चल जेवायला चल. नाही तुम्ही बसा, मी आलो, येतोय, 5 मिनिटात येतो. मग मी थांबतो 5 मिनिटं. नाही कदाचित मला थोडा जास्त वेळ लागेल, एक 10-15 मिनिटंही लागतील. हा थांबतो 10 मिनिटं. काय नाही, कदाचित एक अर्धा तास पण लागेल. कुणाचा फोन येणार का? काय माहित. म्हणजे मी माझ्या बाजूने एक पाऊल पुढे टाकलंय, एक मेसेज करून. तर बघूया पलीकडून काय रिप्लाय येतो ते. हो पलीकडून. अच्छा. काय पाठवलायस पलीकडे मेसेज? आय लव्ह यू. काही काय काका? अरे म्हणजे असंच काहीतरी पाठवलं असेल ना. आय लव्ह यू, मिस यू, भेटूया, परत ये. मी असा काहीही मेसेज केलेला नाहीये. मग मी फक्त हाय असा एकच मेसेज केला. तिच्या नुसतं हाय पाठवलंस होय? मला वाटलं होतं निदान हाय हाय ये तेरी यादों की बारिश के. काका तुला चेष्टा सुचतीये? इथे माझं काय 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 झालंय तुला? 20 मिनिटं झाली मी तिला मेसेज केलेला आहे, अजून तिचा रिप्लाय आलेला नाही. अरे बिझी असेल, पाठवेल नंतर. चल जेवून घे. तू जा, तू बस जेवायला, मी आलो. जा. ठीक आहे, मी थांबतो इथे. किती वेळ? अरे का पण म्हणजे नक्की किती वेळ लागणार तुला? मला माहित नाही. हा, मी आपल्या दोघांची ताटं आणतो इकडे. काका तुझं काय चाललंय? तू जा बरं जेव. मी एकदम आता एकदम लहान मुलासारखा शांतपणे काका तुझं हे अळीमिळी गुपचुळी. अरे पण मी म्हणाले होते ना, सगळं नीट होतंय. मला आतून जाणवतंय असं. अगं पण रिप्लाय तर पाठव ना. काय पाठवू? काहीतरी पाठव ना. त्याला असं नको वाटायला. काय? हे ग ते आपलं काही या गीता. मी पाठव का? तुझ्या फोनवरनं पाठव. त्याने काय होणार आहे? तू म्हणून पाठव का मी? ए बाई थांब ना, मला जरा विचार तरी करू दे ना. त्यात काय विचार करायचा आहे? अगं मेसेज काय पाठवू याचा विचार करू दे. तू खूप विचार करतेस जान्हवी. तसं नाहीये ग. आई आजींच्या माझ्याकडून काही अपेक्षा आहेत आता. म्हणजे इतर वेळी मी पटकन काहीतरी रिप्लाय केला असता, पण आई आजींना शब्द देऊन बसले ना, आणि मी त्यांचा शब्द नाही मोडणार. काय शब्द दिलायस तू? आता जरा त्यांच्या पद्धतीने वागणार आहे मी. पण त्या काय तुला जिजूशी बोलूच नको असं म्हणणार नाहीये. नाही ग, तसं नाही म्हणणार त्या. पण मुळात श्री मला मेसेज करेल याची अपेक्षाच नव्हती मला. त्यामुळे त्याने मेसेज पाठवल्यानंतर त्याच्यावर रिॲक्ट काय व्हायचं हे मला सुचत नाहीये आता. अगं पण मग
कॅज्युअल फ्रेंड म्हणून बोलायला काय हरकत आहे? गेट रिअल, तो फ्रेंड नाहीये माझा, नवरा आहे. म्हणून काय झालं? ए यार जान्हवी, तू रिप्लाय कर यार. जिजूने एवढा मेसेज केलाय तर आपल्याला रिप्लाय करायला हवा ना. म्हणजे तो काय म्हणतोय ते तर कळेल. हॅलो असं रिप्लाय करते. पाठव पाठव.